नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. नवरात्रामध्ये देवाची पूजा करावी का, त्यांना स्नान घालावे का, परगावी असल्यास घटस्थापना करावी का, उपवास कसा करावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज माझ्या चॅनलमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन धार्मिक व्हिडिओ पाहायला मिळतील. नवरात्र हे देवीचे नवरात्र असते. देवी हे कुलदैवत असणाऱ्याकडे देवीचा चांदीचा टाक केलेला असतो. घटस्थापना झाल्यानंतर 9 दिवस या टाकची पूजा करत नाहीत. म्हणजे तो टाक जागेवरून हलवून पूजा करायची नाही, तर फुलाने पाणी दूध शिंपून पूजा केली जाते. हळद कुंकू अक्षदा वाहल्या जातात. पण इतर देवांची पूजा करायला मात्र हरकत नाही. हे सर्व आपापल्या घरामध्ये जशा पद्धती आहेत, आपले पूर्वज जशा पद्धतीने पूजा करत आलेले आहेत, तशाच पद्धतीने आपण देखील पूजा करावी. काही जणांकडे घटस्थापनेनंतर सर्वच देव घटात बसले असे समजून देवांना जागेवून हलवत नाही, म्हणजेच बाकीच्या देवांची सुद्धा पूजा करत नाही. तर काही जणांकडे फक्त देवीला न उचलता पूजा करतात आणि इतर देवांची मात्र उचलून पूजा करतात. आणि आपणही आपापल्या घरच्या प्रथा परंपरा ह्या पाळल्याच पाहिजेत. उगाच यूट्यूबवरून नवीन माहिती घेऊन आपल्या घरी नवीन काही सुरू करू नये. तुमच्या मूळ गावी जर घटस्थापना बसत असेल आणि तुम्ही नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने इतर कोणत्याही कारणाने बाहेर गावी जर रूम करून राहत असाल तर त्या गावी घटस्थापना करण्याची गरज नाही. नुसता उपवास केला तरी चालतो. तुम्ही अखंड दिवा मात्र लावू शकता. आणि शक्य असेल तर घरच्या देवांचे कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रामध्ये 9 दिवसातून एकदा तरी घरी यावे किंवा नवमीच्या दिवशी तर यावेच यावे. पण तुम्ही एकदा का अखंड दिवा आणि उपवास सुरू केला तर तो मात्र दरवर्षी उपवास करावा आणि अखंड दिवा ठेवावा. नाहीतर यावर्षी मला वाटलं तर मी करते, पण पुढच्या वर्षी मला यावर्षी असं वाटत नाही की उपवास करावा, दिवा लावावा, असं मात्र कदापिही करू नये. आपण आधीच मनाची तयारी करायला पाहिजे की मी जर यावर्षी केलं तर मला दरवर्षी असंच व्रत करावं लागेल. तुम्ही दिवसभर जॉबला जात असाल आणि दिव्याकडे लक्ष द्यायला कोणी नसेल तर मात्र बाहेर जाताना सिलेंडर गॅस वगैरे व्यवस्थित बंद करूनच बाहेर पडावे. दिव्याची काजळी काढून वात व्यवस्थित करूनच बाहेर पडावे. दिव्यामध्ये शक्यतोवर 9 पदरी लांब वात टाकावे की जी वात जेणेकरून 9 दिवस दिव्यामध्ये तेवत राहील. अखंड दिवा घरामध्ये सुरू असताना कुलूप लावून घराबाहेर जाऊ नये, म्हणजेच बाहेर गावी जाऊ नये. कारण दिव्यातील तेल संपून दिवा मालवण्याची भीती असते. सकाळी घराबाहेर पडून संध्याकाळी घरात परत आले तर चालते. हवेने दिवा विझू नये म्हणून त्यावर काच ठेवावा किंवा तशाच प्रकारची आपापल्या पद्धतीने व्यवस्था करावी. नवरात्राचे उपवास करताना आपल्या कुळाचाराप्रमाणे उपवास करावा. उपवास करण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणाकडे बसता उठता उपवास असतात, म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशीचा उपवास आणि नवमीच्या दिवशीचा उपवास. तर कोणाकडे फक्त अष्टमीचाच उपवास करतात, तर कोणाकडे संपूर्ण 8 दिवस निराहार उपवास करतात, म्हणजे फक्त फराळाचं खातात आणि नवमीला देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडतात. बालाजी कुलदैवत असलेल्या बऱ्याच जणांकडे एक वेळ दुधाची दशमी व भाजी खाऊन उपवास करतात. अशा प्रकारे आपल्या घरचे, आपल्या पिढीतील लोक ज्या प्रकारे उपवास करतात तशाच प्रकारे आपण देखील उपवास करावा. तुम्ही जर नवस म्हणून काही नवीन देवाजवळ बोलले असाल आणि तुमचे काम झाले असेल तर मात्र तुम्ही तुमचा नवस पूर्ण करायला पाहिजे. समजा की एखाद्याच्या घरचे दशमी खाऊन उपवास करतात आणि त्यांना जर वाटले देवीने माझी इच्छा पूर्ण केली तर मी निराहार उपवास करेन, तर तसे उपवास आपल्याला करावेच लागतील. आपल्या प्रकृतीनुसार वयानुसार देखील उपवास करावा. जास्त अशक्त व्यक्तीने भरपूर फराळ वगैरे खाऊन उपवास करायला हरकत नाही.
वयस्कर व्यक्तीने तर उपवास करूच नये, कारण त्यांची ही परंपरा त्यांची मुले व सुना यांनी चालवलेलीच असते. एकंदरीत काय तर आपली तब्येत सांभाळूनच ही व्रतवैकल्ये केली पाहिजेत. नवरात्रामध्ये काळे कपडे घालणे वर्ज्य करावे. काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते. तसेच घरी नवरात्र बसले तर घरामध्ये शांतता ठेवावी. भांडण, राग, द्वेष, क्लेश टाळावेत. मद्यपान, धूम्रपान करू नये. खोटे बोलू नये. सकाळ संध्याकाळच्या आरती करताना घरातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करावी. आरती करताना उगाच घाई करू नये. प्रथम गणपतीची, नंतर कुलदेवतेची आणि मग देवीची अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ही आरती म्हणावी. आपापल्या घरी जर देवीच्या अजूनही काही आरत्या म्हणत असतील तर त्या आरत्या म्हणाव्या आणि नंतर जोगवा म्हणावा. त्यानंतर कापूर आरती, प्रसाद वगैरे वाटून देवीची रोजची पूजा करावी, रोजची आरती करावी. आणि आपण आता बाजारामध्ये भरपूर देवीचे पद असलेले असे पुस्तकं मिळतात. ते पद गावेत. म्हणजेच काय तर संध्याकाळच्या वेळेला तरी आपल्याजवळ भरपूर वेळ असतो. इतर कामे आटपून देवीची आरती करावी. म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सर्वांना आरोग्य प्राप्त होते. यानंतर आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्राची स्थापना म्हणजेच घटस्थापना कशी करावी. तोपर्यंत जय गजानन.